आहोत पावसासंदर्भातल्या घडामोडीला। रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जून पर्यंत रखडण्याची चिन्ह। 2 दिवस तुफान झोडपणारा पाऊस, काही दिवसांची विश्रांती घेण्याचा अंदाज। जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानातून कोरडी हवा भारताकडे येणार। शेतकऱ्यांनी लगेचच पेरणीची घाई करू नये, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळेंचा सल्ला। साधारण 3 जून नंतर मान्सूनचा पहिला स्पेल संपेल। जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरुवात करावी, असाही सल्ला। पावसामुळे राज्यात 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा मातीमोल। घरांमध्ये पाणी शिरलं, खबरदारी म्हणून राज्यभरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात। मुसळधार पावसानं लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। मुळशी तालुक्यातील चाले गावातला पूल पाण्याखाली। कोळवण खोऱ्यातील 16 गावांचा संपर्क तुटला, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली। राज्यात आतापर्यंत पावसाचे 9 बळी। पुण्यात 3, ठाण्यात 2घांचा मृत्यू, तर लातूरमध्ये शेतात काम करताना वीज पडून 2 मृत्युमुखी। अहिल्यानगर आणि परिसरात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। नदीला आलेल्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प। वारुळाचा मारुती रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी। लातूरच्या अहमदपूर तालुका आणि गोताळा गावावर शोककळा। भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी आणि मजुरांवर वीज कोसळली, 2घांचा मृत्यू, 6 जण जखमी। संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात। एनडीआरएफचं पथक चिपळूणमध्ये ऑगस्टपर्यंत राहणार।